जरा दमधरा इंजिन आपण हळूहळू हळूहळू पिटू काही वेळातच या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते नितीनजी बानगुडे पाटलांचं आगमन होणार आहे। आपल्याला त्यांचंही मनोगत या ठिकाणी ऐकायचंय। माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मागच्या एकदम शेवटच्या खुर्चीवर बसलेल्या माणसानं बिंबीच्या डेटापासून घोषणा काय असते माहिती आहे का तुम्हाला? घोषणा अशी पाहिजे जी जी काय काय अशी पेंगायला लागली ती सुद्धा अशी जोश मध्ये आली पाहिजे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। अरे मागचं काय करायला मागचं चार्जिंग झाली सगळी। बोंबलला सरकारच्या लाईट मध्ये बी करंट नाही, पण आपल्या फुल करंट आहे। बांधवानो, कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि ज्या आमदारांनी आपल्या पक्षाची मान आपली मान निमित्तात ठेवायचा संकल्प केला आणि त्या 50 कोट्यावर मंत्रिपदावर लाथ मारून स्वाभिमानानं ज्यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभारायचा निर्णय घेतला, असे आपले लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले आदरणीय कैलासदादा, मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर साहेब, आणि आता मला वाटते मागच्या वेळेस मामा होते, मामा तिकडून लढत होते, आता मामा बी आपल्या सोबत आहेत, संजय मामा व्यासपीठावर आहेत। असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमचे मार्गदर्शक संजय मामा निंबाळकर, मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे श्रीधर बाबा पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि कैलासवासी पवनदाजी निंबाळकर साहेबांचे सहकारी आदरणीय पांडुरंगदादा कुंभार, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले राजाभाऊजी शेरखाने, आदरणीय सपाटेताई, संगेताई, कवडेताई, त्याचबरोबर आमच्या आता कुठे गेलं ग्रुप स्वरापा आहे आपा श्री कळमची काही काळजी करायचं कारणच नाही। पुन्हा केंद्रीय ताई, सगळ्या पक्षात नाव घ्यायचं म्हणल्यावर सगळ्याचं घेणार आहे मी, पण आता तुमच्या सलीमबाई तुम्ही आजच प्रवेश केला, संजय राव तुमचं राहिलं, आता दस साहेब तुम्ही आहेत इकडे बसलेत, आता सगळ्याचं नाव आदरणीय व्यासपीठ म्हणायच्या आधी मला एक सांगायचंय, कैलासवासी नरसिंग अण्णा जाधव यांचे सुपुत्र या ठिकाणी या मंचावर बसले। विश्वजित, तू योग्य माणसाच्या तालमीत आहे, 100% तुझं भवितव्य उज्ज्वल असणार आहे, तू काळजी करू नको। आज माझ्या भाषणाला संबोधित करण्यापूर्वी मी हिंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, कैलासवासी पवनदाजी निंबाळकर साहेब आणि खऱ्या अर्थानं या कळंब तालुक्यामध्ये ज्यांनी शिवसेनेचं रोपटं लावलं आणि ज्या माणसाला शिवसेनेत कुठल्याही गेटवर डायरेक्ट एंट्री होती,
डायरेक्ट संपर्क बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा होता असे कैलासवासी नरसिंहनाथ जाधव यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र असं अभिवादन करतो. बांधवानो, विषय बरेच आहेत, बरंच पाटाखालून पाणी वाहून गेलंय. मला आपल्या सगळ्याच्या समोर बोलत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्याचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करायचंय. आभार आणि ऋण याकरता की साक्षात देशाचे पंतप्रधान माझ्या विरोधात होते. मोदी साहेब, बाईवर बहिणो, सुरत मार्गे गुवाहाटीला आपले 40 खासदार उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून त्या ठिकाणी पालथे पडले. टरबुजाच्या सांगलीवरून, ज्याच्यामुळे एक संवैधानिक सरकार त्या ठिकाणी तयार झालं. त्याचा एक फुल मुख्यमंत्री, 2 हाफ मुख्यमंत्री. ते विरोधात आपल्या मतदारसंघातले 6 पैकी 5 आमदार विरोधात. थोडा दम काढा की, मगाशी किती बॉच करले मला. लई करंट आहे, थोडा राखून तुला बटन दाबायला. बांधवानो, 6 पैकी 5 आमदार विरोधात. पैशाचा तर पाऊस होता. कुण्या गावात 20 लाख, कुण्या गावात 25 लाख, मागल तसं, पाहिजे तसं. सत्तेची ताकद त्यांच्या बाजूला. एवढी सगळी शक्ती असताना, आपल्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा इथल्या 72 प्रामाणिक शिवसैनिकांनी, इथल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या 72 प्रामाणिक खुद्दार मतदारांनी, बांधवानो, देशाच्या लोकसभेत 3,29,846 मतांना या ओमराजेला खासदार म्हणून पाठवायचं काम केलं. अरे, ही 3,29,000 मताची आघाडी म्हणजे किती आहे माहिती आहे का? आता एका मतदारसंघात विधानसभेच्या जेवढं मतदान असते, म्हणजे तुमचं बार्शी विधानसभा घ्या, भूमपरंडा बार्शी विधानसभा मतदारसंघ घ्या, त्यांचं एकूण मतदान असते 3,20,000, 3,22,000. तुम्ही पटुशानी एकट्या ओमराजेला एका मतदारसंघातून आघाडी देऊन टाकली. आणि त्याच्यात धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघानं तब्बल 60,477 मताची आघाडी तुम्ही या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभा केली. मला वाटते हा सुद्धा लोकसभेचा एक रेकॉर्ड आहे. मला वाटत नाही कोण मोडील म्हणून. आणि त्याच्यामुळं खरी शिवसेना कोणते आणि डुप्लिकेट शिवसेना कोणते ह्याच्यावर शिक्कामोर्तब तुम्ही 5 महिन्यांपूर्वीच केले. आता त्यांच्यावर फार काही बोलावं अशी आवश्यकता नाही. तरी आपल्याला दुसऱ्या होत्या. एक जण म्हणायचं मुली मुळाला त्याला पाया पडून सांगितलं, अरे हिंदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले कडवट शिवसैनिकाचा हा जिल्हा आहे. नुसतं बाळासाहेबांचं नाव घेतलं तरी लोकांचं रक्त त्या ठिकाणी संसारच्या अंगातला उद्धव साहेबांना मानणारा मतदारसंघ आहे. पण ती काय ऐकायलाच तयार नव्हती. आणि मग ती संधी 24ला आली. 24ला संधी आल्यावर बांधवानो, 24ला संधी आल्यावर मोदी मुळाला म्हणणाऱ्याच्या तोंडाला कसं कुलूप लावायचंय, ही काम कशा पद्धतीनं केलं. जेवढे मोदी साहेब खासदारकीला जेवढ्या मतानं निवडून आले, त्याच्यापेक्षा दुप्पट मताची लीड या ओमराजे निंबाळकर
उमेदवाराला देऊन त्या ठिकाणी बांधवानो तुम्ही लोकसभेत पाठवलं. त्यांच्यावर काय फार बोलायची आता मला आवश्यकता असं वाटत नाही. आता बघतो मी 4 दिवसातून कोण उसार ती नवीन नवरी नसते का, नवीन घरात गेल्यावर लय भांडा आपली ती बघा भांडी असताना सारखं भांड्यावर भांड. सासरच्या मंडळीला वाटते माय नवरी काय कामाची आहे. त्या नवरीला वाटत असते लय भांड्या आपली म्हणजे आपण लय काम करता असं वाटते. त्यामुळे असा भांड्याचा आवाज यायला लागलाय नव्या नवरीचा. लय त्याचा ताण घ्यायचा नाही. आपण काही त्या भाषेत आपण जाणार नाही, पण मला थोडा इतिहास तुम्हाला सांगायचा आहे. आदरणीय शिवाजी आप्पा, आता कसं आहे आमच्या आईबापाचे संस्कार आमच्यावर चांगला आहे म्हणून आम्ही चांगल्या भाषेत बोलतो. आदरणीय आप्पा, तुम्ही 2013 जरा आठवा की 2013 मीराताई चोंडेंना नगराध्यक्ष व्हायचं होतं. 2013 मध्ये तात्या तुम्ही सगळेच गावात कुठे केलं त्यांचं. तात्याची अजिबात इच्छा नव्हती तात्याची. तात्या म्हणले दादा काही सांगा पण हे काय माझ्याकडनं होणार नाही. तात्या म्हणला असं नाही. तात्याला विनंती केली. राजे साहेबांच्या नंतर म्हणलं तुम्ही त्या ठिकाणी ती वारसा जपलेला आहे. तुम्ही आज माझ्या खऱ्या अर्थानं पालक आहे. तुम्हाला तात्या यावं लागेल परत. आणि तात्याने ती शब्द खाली पडू दिला नाही बांधवानो. म्हणून नगराध्यक्षा मीराबाई चोंडे त्या ठिकाणी आप्पाच्या विनंतीवर केलत्या. ही त्यांना सांगा आदरणीय आप्पांना. दुसरं शिवाजी आप्पा सभापती होते. त्यांच्यावर अविश्वास ठराव कुणी आणला होता ते आत्ताचे उमेदवार चेडी सोनी. अविश्वास ठराव आणून त्या पदावरून काढायचं काम कुणी केलं हे कळमकरला माहित नाही काय. आता किती बी नागमोग सोबत उडायला म्हणजे आपण म्हणायचं दुस्ती झाली. वस्तुस्थिती सांगायला आगाऊ भाषेवर सांगत नाही. जी झालंय की सांग. एवढंच नाही बांधवानो. 17/11/2011 ही घटना झाली होती. अजितदादा केवळ त्यांच्यावर अविश्वास आणायचा म्हणून त्या ठिकाणी राणा पाटलाबरोबर हात मिळवणी केली ना आप्पाला काढायचं काम केलं. आपल्याला माहिती आहे की आता पुढचं आत्ताची जी तुमची कळम कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली त्या निवडणुकीत सुद्धा आप्पा तुम्ही ज्या देवीची पूजा करता, ज्या देवीला मानता तिला स्मरून सांगा बरं. आम्ही तुम्हाला सभापती पदाला निवडून आणण्यासाठी स्वतः उमेदवार असं समजून मी आणि कैलास दादांनी प्रामाणिक प्रयत्न केले. एवढंच नाही, तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं आप्पा. आमचं मन साफ होतं आमचं मन. बांधवानो आमचं मन साफ होतं. आता मला सांगा, एवढा सगळा त्यांचा इतिहास तुमच्या समोर वाचून दाखवल्याच्या नंतर श्री शिवाजी आप्पा कापसेन बरोबर असलेल्या कार्यकर्त्यानं सुद्धा ह्याचं अवलोकन करावं आणि त्या ठिकाणी त्यांनी बी सांगितलंय अंदर की बात है, हम सब आपके साथ है. आप काळजी मत नको करू बोले हो. खरे अभी चल रहा है तो चलने दो, तुम उसकी चिंता मत करो बोले. सगळे लोक सोबत आहेत, त्याची भावनाच होत नाही ना. कारण आदरणीय अजितदादाचं नावच एवढं मोठं आहे आणि कर्तृत्व त्याच्यापेक्षा मोठं आहे. तात्या त्यांचं कसं आहे तात्या, मेन तात्या बसला की लगेच विश्वजित बद्दल बोलायचं आणि ती बॉयलर सापच्या पुढे पेटते आधी नाही. पुन्हा तात्या उठून गेले आणि विश्वजित आला की लगेच संजय दादा दुधगावकर साहेबाचं बोलायचं. दादा उठून गेले की बाबा भाऊसाहेब आले की बाबा जवळ संजय दादाचं. बाबा
केले की तिकडे गायकवाड साहेबाचं, आणि गायकवाड साहेब तुम्ही गेला सागर आला की लगेच संजय मुलाचं चालूच तुमच्यापाशी कुचायला. काय बाबा काय तुमचं वाईट केलं आम्ही तरी? तुम्ही आमचं काम केलं, आम्ही सुद्धा तुम्हाला कायम स्वरूपी पुढे यावं ह्या भावनेतनं त्या ठिकाणी काम करत आलो. एवढं नाही, तुम्हाला जिल्हा परिषदला दादा 2 वेळेस जिल्हा परिषदची उमेदवारी दिली का नाही? हो इमानीद्वारे प्रचार केला, त्यांना अजितदादाचं कर्तृत्व एवढं मोठं होतं की त्यांना लोकांनी गुलामच लागू दिलं नाही. माझा काही दोष नाही बाबा, माझा काही दोष नाही, माझं काय म्हणणं नाही, कधीच लागला नाही. आता मला तुम्हाला विचारायचंय, माझ्यासोबत आधी अजितदादा होते, आता मला सांगा अजितदादा गेले नसते, आपल्यासोबत प्रामाणिक राहिले असते, मी जर खासदार झालो असतो तर आमदारकीची विधानसभा कोण लढली असती? तुझा अंडबूळ कुठून बघू, कसं अंडबूळ काय रे तुझं सारखं? अरे गैरत्या, त्यांचं मन साफ असतं, त्यांची नियत साफ असती. तर ओमराजे खासदार झाल्यावर ना ओमराजेची बायको उभा टाकली ना ओमराजेचा भाऊ उभा टाकला. बांधवानो, आज एका शेतकरी कुटुंबातला एक सामान्य कार्यकर्ता, ज्या माणसाला शेतकऱ्याची जाण आहे, शेतकऱ्याची आपुलकी आहे, आणि ज्या माणसानं ग्रामपंचायत पासून ग्रामपंचायतचा सदस्य, ग्रामपंचायतचा उपसरपंच, ग्रामपंचायतचा सरपंच, जिल्हा परिषदचा सदस्य अशा पद्धतीनं मार्गक्रमण केलेले कैलास दादा त्या ठिकाणाहून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे आमदार झाले. बांधवानो, अंगात मी का सांगायलोय की आम्ही तुमच्या बाबतीत चांगलंच होतो, आणि एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा माझ्याच नावानं कुचायला चालू आहे. आता आम्ही काय केलं बाबा? आम्ही तुमचं काहीच केलेलं नाही. तुमचं चांगलं, आम्हाला जेवढं करता येईल तेवढं प्रामाणिकपणे तुमचं चांगलंच केलंय. वाईट करायचं, वाईट बोलायचं आणि कुणाच तरी वाईट चितायचं, हे आमच्या आईबापाचे संस्कार आमच्यावर नाहीत. आम्ही तुमच्यासाठी काय केलं असेल तर चांगलंच केलंय, हे ठणकावून या सभेच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्याला सांगतो. काय नाही मध्ये येत माणूस बघितलं नाही कधी, तुमच्या माझ्यासारखं दिसते तर दम काढा की मशाल पाठ झाली लोकसभेला 60,000 मताची लीड काय कुठून वरून आली का? बांधवानो, मला एक बघतोय मी मागच्या काही दिवसापासून नरसिंह अण्णाचा पोका आल्यावर प्रयत्न दाखवायली ती काही जण. नरसिंह अण्णा हयात असताना तात्या काय भाषा होती आपल्याला माहिती की कशाला इथं व्यासपीठावर सांगायची. आपण नगराध्यक्ष पदावर कोणी काढलंय करतो तो कुणाचं माहित नाही, आपण नगर बोलायचं. पण एवढं मला विचारायचंय की बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव साहेब, त्यांच्या पाठीत जर 40 गद्दारांनी आता जसा खंजीर खुपसलाय तसा खुपसला असता, आणि नरसिंह अण्णा जर आज हयात असते तर नरसिंह अण्णांनी त्यांचे उभाबाडीच्या ठिकाणी बांधवाला इथं उभारून काढले असते. मी अण्णाचं नाव घ्यायचं भानगडीत पण नका मला. तुम्हाला स्वतःच नावाचा स्वतःचा इतका युवा आहे, काही काढते काही नाही, आणि म्हणजे मला दाब येत होती. आता दाबाला लेकरू फेकू राहिला, आणि आमचं ती दाबादाबी नसती. जे काम करेल ते पुढे जाईल, जे परिश्रम घेईल ते पुढे जाईल, ज्यांना लोकांचे काम करेल लोकांतून ज्याचं नाव येईल ते पुढे जाईल. त्याच्यामुळं या शिवसेनेमध्ये पांढरपुरीवाले, रिक्षावाले, त्या उमरग्याचं तर कॉलेजमध्ये कबशाही सीट होते, 3 आमदार झाले. ही तर कुणाला बी संधी आहे. त्यामुळे विनाकारण आमचं नाव घेऊन विनाकारण आमच्यावर काय म्हणतात त्याला, का इथं बसलेल्या समजली माहितीये की ओमराजे कसा आहे, कैलास पाटील कसे आहेत, आणि तिकडची गँग कशी आहे, आम्ही काय सांगायची गरज
नाही। बांधवानो, आपल्या सगळ्याला या ठिकाणी बोलत असताना आता मला काही पुढच्या गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जायचंय। तुम्ही बघत असाल ह्या मतदारसंघातले 6 पैकी 5 आमदाराचं आचरण तुम्हाला मला सांगायचंय, कारण मी कोणते कैलास पाटीलच माझ्यासोबत होतं, बाकीची 6 डिस्क्याव हवेतच फायटिंग होत्या। क्रमांक 1 भूम परंडा वाशी, मी नाही म्हणलो, तुम्ही म्हणलं। काय म्हणते होती ती? म्हणते मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला, न्याय मागणी मागत होता, आरक्षण मागत होता। त्या आमदार साहेबांचे वाक्य, मराठा समाजाला आत्ताच आरक्षणाची खात सुटली का? ऐकलं का नाही? ऐकलं। दुसरे बार्शी विधानसभा मतदारसंघाचे दुसरे आमदार राजाभाऊ राऊत काय म्हणले? सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही, दुधाचा भाव महत्वाचा नाही, कापसाचा भाव महत्वाचा नाही। हो, देश त्या ठिकाणी सांगितलं आरक्षण सुद्धा महत्वाचं नाही, महत्वाचं काय आहे? देशप्रेम, देशप्रेम महत्वाचं आहे। मग आदरणीय राजाभाऊ राऊतजी, आज मला तुमचं म्हणणं 100% पटतंय, देशप्रेम महत्वाचं आहे। तर देशप्रेमामुळे तुम्ही आमदारकी सुद्धा महत्वाची नाही, आताच्या आता आमदारकी लढायचं सोडून तुम्ही सीमेवर जावा, त्या ठिकाणी मिलिटरीत भरती व्हा आणि त्या ठिकाणी सर्व देव बंधून देणे करा। का? तुम्हीच म्हणलात ना देशप्रेम महत्वाचं आहे, मग दाखवा देशप्रेम। 2 तिथून पुढचं काय बघा, तुळजापूर मीच केलं म्हणतो। आता रेल्वे कुणाकडे आहे? केंद्राकडे, तरी जगणारा कोण फोडतोय? कुदळ कोण हाणतोय? तीच। त्याला सांगा रेल्वे केंद्र सरकारकडे असते तेवढं तरी सोड। बांधवान वाटवा, आंतरवली सराटीला हरिपाठ म्हणत बसत असलेल्या माणसावर लाठीचार्ज झाला, आया बहिणीची डोके फोडली, रक्त सांडलं। तो दिवस होता, त्या दिवसाचा साधा निषेध सुद्धा राणा पाटलानं केला नाही। आणि मनोज दादा फडणवीसावर बोलले, मला वाटते बापावर बोलल्यावर सुद्धा राग आला नसेल। आणि तो दिवस काळा दिवस म्हणतोय, तो दिवस काळा म्हणतोय। बांधवानो, यांचा हिशोब करायचा, ही झालं 3रं। 4थं औषधला फडणवीसाची पी, ठीक आहे म्हणते फक्त ध्यानात आहे तुमच्या, लोकसभा विसरलेली नाही अजून। तीच बिचकुलं, ठीक आहे म्हणतोय। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची SIT चौकशी झाली पाहिजे, कोण म्हणतंय? ही चौकट। आणि ही सगळं बोलत असताना त्या कॉलेजमध्ये कबशाही सळणारं बाकवाजीत होतं, खटखट। बाळासाहेबाच्या, उद्धव साहेबाच्या आशीर्वादानं 3दा आमदार झाले चौगुले। ही 5 जण आता माझ्या तावडीत आहे। ह्यांचा सुकडा येणाऱ्या 20 तारखेला आणि त्यांच्या विरोधात मला वाटतं खरंच कैलासदादाचं त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की ज्या माणसानं त्या ठिकाणी त्या घटनेचा निषेधही केला। कुठला का समाज असणार, रस्त्यावर उतरल्याच्या नंतर लोकप्रतिनिधी यांना त्यानं त्या समाजाचं काय दुखलंय, त्या समाजाची काय व्यथा आहे, त्या समाजाची काय मागणी आहे हे बघणं, त्या आंदोलनाचा सन्मान करणं हे त्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे। आणि ते कर्तव्य कैलासदादाने आमदार म्हणून चोख पार पाडले, बांधवाने चोख पार पाडले। ही सरकार म्हणते धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देतो, दिलं का हो? आता सरकारची लाकडं
दिलं का आरक्षण? बांधवानो याचा विचार, मुस्लिम आरक्षण असू द्या, धनगर आरक्षण असू द्या, द्वेष करणारे सरकार आहे. आणि सरकार काय म्हणतोय? तुम्ही ऐकले का नाही घोषणा? बटेंगे तो कटेंगे. ना हिंदू खतरे में हो, ना इस्लाम खतरे में हो, खतरे में उनकी खुर्ची है, इसके लिए सब ये चालू है. त्यांना मला सांगायचं, बटेंगे कटेंगे म्हणणाऱ्याला, हा शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्रात एकच वाक्य शिकवलं जातं आणि महाराष्ट्राचा पुरोगामी आवाज एवढंच सांगतो, जुळोगे तो जितोगे, जुळोगे तो जितोगे. हे उत्तर त्याला बांधवानं द्या. आज बघतोय सारखं बाईवर बहिणो कितक्या नाही गेला सोयाबीन, निश्चिती हुई का नाही हुई? 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन केंद्र सरकारच्या धोरणामुळं 4,000 रुपयानं विकायची पाळी आहे का नाही? 3.5 म्हणते तिथं. मग कवा निश्चिती कवा व्हायची? 1,000 रुपये बाहेर राहील का? एका क्विंटलला 7,500 रुपयाचं नुकसान या मोदी सरकारनं केलं. बारक्यातला बारका शेतकरी जरी घेतला, 10 क्विंटल जरी सोयाबीन पकडलं तर 70,000 ते 75,000 रुपयाचं नुकसान त्या सरकारनं आमच्या बारीक शेतकऱ्याचं केलं, त्या आमच्या बारक्या दाजीचं केलं. आणि त्या दाजीला फोन करून विचारतंय, लाडक्या बहिणीचं 1,500 आलं का? कशानं हाणावं फोन लावणाऱ्याला? त्या फोनवरनं दाजीनं विचारलं पाहिजे, लाडक्या बहिणीचं 1,500 आलं पण आमच्या सोयाबीनचं हाणलेलं 75,000 पोचलं का म्हणा आमदार साहेबाला? विचारलं पाहिजे का नाही? ही सोयाबीनची अवस्था बांधवानो, कांद्याची अवस्था तीच. पांढऱ्या कांद्याला परवानगी आहे निर्यातीला, लाल कांद्याला का? पांढरा कांदा गुजरातमध्ये होता. मोदी साहेब, वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प कुठे आला तुम्ही? गुजरात का? 2 लाख पोरांच्या नोकऱ्या गुजरातला गेल्या. आणि ह्या नोकऱ्या जात असताना एकनाथ शिंदे आणि म्हणून खरं म्हणजे काय म्हणतो मोदी साहेबांनी, हा प्रकल्प जरी नेला असेल तर ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देणार आहे. आता मोठा काही एकादशीचा काशीफळ भोपळा देतोय काय ती? अजून तर दिला नाही. ही सरकार जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असते तर मोदींच्या डोळ्यात डोळ घालून सांगितलं असतं, माझ्या महाराष्ट्राच्या 2 लाख पोराच्या नोकऱ्या मी तुम्हाला गुजरातला नाही देऊन देणार. आणि मोदींची हिंमत झाली नसते तिकडे रोजगार घेऊन जायची. बांधवानो, ही ताटाखालची मांजरा आहेत मोदीच्या. वर करून सुद्धा बघू शकत नाही. आज मला आमच्या बहिणीला विचारायचंय, खरं सरकारला बहीण लाडकी आहे का? जर सरकारला बहीण लाडकी असती तर एकनाथ शिंदे साहेब ज्या दिवशी या ठिकाणी नितीनजी बांगुडे पाटलांचं आगमन व्यासपीठावर झालं, त्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. बालगुडे साहेब, तुम्हाला बोलायला किती वेळ द्यायचा? अजून 5 मिनिटं बोलतो म्हणजे तुम्ही अर्धा घंटा चांगलं दिलं. कुठं होता आपण? तुम्हाला बहीण लाडकी असती तर ज्या दिवशी तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या महिन्यापासून आमच्या लाडक्या बहिणीला
माणूस तसाच पाहिजे ना सत्काराला. शिंदे साहेब पण बहीण का वाटवली जेव्हा तुम्हाला लोकसभेत लक्षात आलं की जनतेनं निब्बर रुग्ण आपल्या पटणात घातले, आपली लाडकी खुर्ची धोक्यात आहे म्हणून तुम्ही कुठली योजना आणली? लाडकी बहीण. हे लाडकी बहीण योजना नसून लाडकी खुर्ची योजना आहे. आणि माझ्या बहिणीला सांगायचंय, महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलंय, त्यांच्या पुंगीत खडा टाकलाय. कसा? महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणीचं 1,500 रुपयाचं अनुदान 3,000 रुपये केलं जाणार आहे. आता हे जी 1,500ची फटाकडी म्हणून कुठं लावतो म्हणावतो, त्या ठिकाणी आपलं सरकार आल्यावर सरसगट शेतकऱ्याचं 3 लाख रुपयाचं कर्ज माफ करणार आहे. बांधवानो, याच्यासाठी कैलासदादांना मत करायचंय. 50,000 रुपये रेग्युलर कर्ज भरणारा शेतकऱ्याला सानुग्रह अनुदान सरकार देणार आहे. नुसतं मुलीच्या मोफत शिक्षणाची घोषणा या सरकारनं केली, अंमलबजावणी केली नाही. आपलं सरकार आल्यावर मुलांचं आणि मुलींचं दोघांचं शिक्षण मोफत त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ते आरोग्य कार्ड घेऊन जाता का नाही, मोदीचं कार्ड आलं म्हणून. आयुष्मान भारत. दवाखान्यात गेलं की डॉक्टर म्हणतो आमचा दवाखाना स्कीम मध्ये नाही. पुन्हा अरे रे 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 ही आजार आहे का तुला? ही आजार बसत नाही की. अरे रे 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 ही ऑपरेशन आहे का? ही ऑपरेशन बसत नाही. अरे रे 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 ही औषध आहे का? ही बसत नाही. आता आजार का सरकारची योजना पडून बघायचं बसायचं माणसं. होय, सरकारची कोणची योजना आहे? मग देवा मला हीच आजार होती, दुसरा होऊ नको. ही गोष्ट लक्षात येऊ. महाविकास आघाडीचं सरकार 25 लाख रुपयाचा तुमचा वैयक्तिक विमा उतरवणार आहे. त्याच्यात सगळे आजार त्या ठिकाणी कव्हर केले जाणार आहेत बांधवानो. आणि आपल्यातल्या बेरोजगार तरुणांना जी मोदींची कृपा आहे, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प तिकडे नेल्यामुळं त्यांना रोजगार नसल, नोकरी नसेल तर महिना 4,000 रुपये बेरोजगार भत्ता द्यायचं काम सुद्धा हे महाविकास आघाडी सरकार करणार आहे. साहेब इथं आमच्याकडे नुसतं श्रेय घ्यायचं लय चालू आहे. ती आता तुळजापूरचं तर लय हावर आहे, कशाचं मी मीच केलं म्हणतंय. ते परंडाचं म्हणतो मी 5,000 कोटीचा विकास केला, बार्शीवाला म्हणतो 4,000 कोटीचा, तुळजापूरवाला म्हणतो 5,000 कोटीचा, त्याच्या पलीकडे गेल्यावर त्या औषधाचं म्हणतो 3,000 कोटीचा, आणि तिकडं चौगुला म्हणतो 1,800 कोटीचा आहार विकास. मी त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापासून सारखं लोकसभेला फिरतोय. गाडी माझी काही सतई चलनच गेली. सारखं कमळाबाई 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 म्हणलं असं का करते म्हणलं ड्रायव्हरला गाडी. म्हणला दादा ती गाडीची चूक नाही म्हणला. ही ज्या आमदारांनी 5-5, 4-4 हजार कोटीचा विकास केलाय का, ती विकास त्या गर्दाडात लपलाय. आणि त्या गर्दाडात लपल्याला विकास टायर त्या गर्दाडात गेले की खालून असा बंप देते म्हणला. म्हणून ती गाडी सतई चलतच नाही. कशाचं विश्रेय यांचंच. किमान उद्या कळामध्ये एखाद्या म्हशीला रेडकू झालं तर हलगटाला सुद्धा विश्रेय देणार नाही, त्यांचं सुद्धा यांचं. अरे हाल्याला तरी द्या. इतका त्या श्रेयवादानं पछाडले, काय बी मिक्स केलं. कुठं बी जाणार कुठं बी जा, उद्घाटन कर. हे मी केलं, हे मी केलं. अरे का तुझ्या बापाच्या घरचे पैसे आणून केलं का? पैसे कोणाचे? जीएसटी भरता नाही. अजून तुमची कुपाटी लावायची राहिली नाही. ट्रॅक्टरवर 18% जीएसटी आहे. 18%. कशावर? ट्रॅक्टरवर. आणि हेलिकॉप्टरवर आता कुणाच्या बापाने हेलिकॉप्टर घेतलंय का? पण मी माहिती काढली. 5
8% जीएसटी हेलिकॉप्टरवर आहे. आता मला सांगा, हेलिकॉप्टर घेणारा माणूस गरीब असतो, त्याला जर 18% जीएसटी लावली तर बिचाऱ्याला जाऊन कुठेतरी अशा बदामाच्या झाडाच्या फाट्याला जाऊन कासरा टाकून फाशी घ्यावी लागेल. त्याचा अवघड होईल सगळं. आणि त्याचा विचार करून मोदी सरकारनं निर्णय घेतला की शेतकरी खूप श्रीमंत आहेत, सोयाबीनचा भाव वाढल्यामुळे प्रचंड पैसे त्यांच्याकडे आहेत, म्हणून ट्रॅक्टरवर 18% जीएसटी आणि हेलिकॉप्टरवर झाली मला निश्चित. ही गट या सरकारची, ही अवस्था या सरकारची. काय काय सांगावं, किती किती सांगावं. दुधामध्ये बिस्लेरी बाटलं 25 रुपयाला आहे, दूध 25 रुपयाला आहे. अजून अनुदान चालायच लागले, मिळालं का? बघा बघा, तुम्हाला कसं पटतं तिथं बघा. आणि शेतकऱ्यानं तर विचार करावा, 16 लाख कोटीचं 22 उद्योगपतीचं कर्ज या पटुशाने माफ केलं बाईवर बहिणीनं. 72,000 कोटी शरद पवार साहेबांनी अख्ख्या देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज 2009ला माफ केलं का नाही? 72,000 कोटीच्या हिशोबानं 16 लाख कोटीत 21 वेळेस आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असतं, एकदा सुद्धा केलं. ही अवस्था विचार करा. आज मला विनंती करायची आहे की कैलास दादाच्या रूपानं एक सक्षम आमदार, प्रामाणिक आमदार तुमच्या तालुक्याला भेटलाय. मी या ठिकाणी सांगतो की जेवढा निधी आणि जेवढं काम आमदार कैलास दादांनी त्या ठिकाणी केलंय, तेवढं काम ह्याच्यापूर्वीच्या एकाही आमदारानं 5 वर्षाच्या कालखंडामध्ये केलं नाही बांधवाने, हे मला आवर्जून सांगायचंय. आणि तुम्हाला उपलब्ध आहेत का नाही कैलास दादा? कायम फोन चालू आहे का नाही? तुम्हाला बारमध्ये भेटायला जावं लागते का? तुम्ही ठरवा. कुठं बी भेटते, कुठं बी भेटते. बांधवानो, आज खरं बानगोडे साहेबांना ऐकायचंय. मी तुम्हाला शेवटच एक सांगणार आहे. आपकी बार 400 पार म्हणत होती. का 400 पार म्हणले? आपल्याला संविधान बदलायचंय. 400 खासदार आल्यावर बदलता येते म्हणली ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये काय शक्ती आहे, काय ताकद आहे, त्या संविधानाने दाखवून दिली. 400 पारच्या गप्पा हाणणारी 250च्या खाली ढकलून दिली. ही तर सुद्धा कानावून गेले, कानावून गेले. 20 खासदार जर इकडच्या इकडे झालं असतं तर काय नाही, मोदी बाबा हिमालयात जायला मोकळीच होते. पुन्हा फक्त थोडक्यात वाचलंय. त्या बाबासाहेबाच्या संविधानामध्ये किती ताकद आहे ती दाखवून दिली. बांधवानो, माझी तुम्हाला विनंती आहे की मी खासदार आणि कैलास दादा आमदार म्हणून काम करत असताना 5 वर्षात एक तरी घटना आठवती का तुम्हाला की ह्या दोघाचं काहीतरी झालं म्हणून? लयजण पाणी पार देव पाण्यात घालून बसली ती, कवा भांडत ती की म्हणून. पण त्यांचा माझा स्वभाव भांडायचाच नाही. त्यांचा आमचा स्वभाव स्वतःचा स्वाभिमान गोंजारण्याचा नाही. त्यांचा माझा स्वभाव आहे, जी जबाबदारी लोकांनी आपल्याला दिली ती जबाबदारी चोखपणे पार पाडायची, त्या लोकांचं भलं करायचं हा स्वभाव होता मानू आपला. आणि त्याच्यासाठी 24 तास राबणारा मला वाटतं कैलास दादा सारखा आमदार आपल्याला या तालुक्याला मिळाला आहे. मला सांगायचंय, मगाशी दादाने सांगितलं की कोल्हापूर पद्धतीचे देखणे बंधारे आपण बघून बघून दमला. उद्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मांजरा नदीवरचे आणि तेरणा नदीवरचे बंधारे सगळेच्या सगळे बॅरेजेस मध्ये रूपांतर करून आपण त्या ठिकाणी सिंचनाचं क्षेत्र वाढवणार आहे. धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा 6 महिने आम्हाला सत्ताधारी पक्षाचा आमदार खासदार म्हणून काम करता आलं. 2 वर्ष कोरोनामध्ये गेलेले असताना सुद्धा आम्ही मंजूर करून घेतलं. आणि आज या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतात. बांधवाने हे काम त्या ठिकाणी कैलास दादांनी आपला आमदार म्हणून या भागात केलंय. आता अजून काय पाहिजे सांगा की? आमदारानं प्रामाणिक राहिलं. बरं, गंमत असे, आम्ही जर 50 खोके घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला पालतं पडलो असतो तर हिथं बसलेलं शिमडोली कृष्ण मला म्हणलं असतं, हे खोक्याला काय भाषण करतो रे? गपचिप झक मारत मान खाली घालून जावं लागलं असतं. उत्तर देता आलं. कैलास दादाचा मतदारसंघ बनल्यावर तुमचा मान कसा जातो वर अभिमानानं? तुम्ही टाकलेल्या मताशी प्रामाणिक राहिलेला आमदार आमच्या तालुक्यातला आहे. 50 खोक्यावर लाथ मारून मंत्रिपदावर लाथ मारून इमानदार राहिलेला आमदार आमचा आहे. स्वाभिमानानं तुम्ही पुढच्या माणसाला सांगता.
तीच बोंबारांगात गेल्यावर खेकडूजीराव कसे फुटले त्यांचं तर सांगावं तेवढं कमी जाऊ द्या नको. आता बानगोळे पाटला साहेबांना ऐकायचं, तुम्हाला विनंती करतो की उद्याच्या येणाऱ्या 19 तारखेला आपल्याला मतदानासाठी तयार राहायचं. गँग जागी आहे. मी तपासावलो होतो, माझी तपासणी असती चालू अशा अजून दिवसासारखी, म्हणून तपासणी करावी लागते. बांधवानो, मी 19 म्हणल्या खाद्यशी उत्तर काय आलं, तुम्ही प्रचंड जागे आहात आणि माझ्या टायमाची भानगड काय दादा हुशार माणूसाठी ठेवलीच नाही. आपल्या टायमाला 2 मशीन होत्या, आता कोणती एकच मशीन आहे. 2 नंबरचं बटन आहे, कायला दादाचं नाव आहे, मशानीचं चिन्ह आहे. आपल्या टायमाला काय केलं तो दुसरी बी मशीन होती, तिथं बी 2 नंबरला ह्याच हातच्या डिसाईन आम्ही 1 नंबर करू बा केलता इथला मंगरूचा. ही हातच्या डिसाईन असलीच आहे, कुचाळक्या दिसत्या. दुसऱ्याचं वाटलं कसं होईल हीच. बांधवानो, तिथं गंमत अशी झाली की त्या निंबाळकरचं चिन्ह चिमणी आणि ह्या निंबाळकरचं चिन्ह मशाल, ती चिमणी मशाल ठेवली बाजूबाजूला की सख्या भावासारखी दिसायची. हॅट गो म्हणून 20,000 मतं तुम्ही त्या चिमणीला आणली. ती 20,000 मतं मशालीची होती, त्याला पडायचं काहीच कारण नव्हतं. ती 20,000 मतं जर मशालीवर आली असती तर अख्ख्या महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून आलेला तुमचा खासदार ओमराजे निंबाळकर असता. ती भानगड आता नाही. आता चिन्ह काय आपलं, चिन्ह काय आपलं, मागच्याकडे बसतो, चिन्ह काय आपलं. बांधवानो, मला 60,477 मताची आघाडी होती. मला अपेक्षा आहे आपल्या सगळ्याकडनं 60,477 पेक्षा 51 आपण आगाव मत टाकून कैलास दादांना महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही पाठवा. त्यांना मंत्री करायची जबाबदारी उद्धव साहेब चोख पाटील बांधवानो. आणि म्हणून विकास काय असतो, विकासाचं नेतृत्व काय असतं आणि माणूस कसा पुढे जाऊ शकतो, तालुका कसा पुढे जातो, याचं काम उद्याच्या 20 तारखेला मशाल ह्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण करावं, असं नम्र आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.